बादली घेऊन? अगं पाणी घ्यायला चालले, पाणी संपलंय माझं. मग तिकडं कुठं पाणी घ्यायला? अगं पण नळच आपलं इथे ना, मग इथूनच जाणार ना मी. आपला मग आपला का माझा? अगं आता माझं का आपलं आहे ना, आता सगळ्यांना तिथलं आपला पाणी ना. कधीपासून झाला? आता माझा आहे तो. आपला आधी होता, आता माझा. अगं पण आम्हाला पाणी तिथूनच न्यावं लागतं ना, तर मग आम्ही पाणी कुठून आणायचं मग? अहो तुम्हाला किती वेळा सांगितलंय तिकडच्या विहिरीतून आणायचं. इथं कुठं चालल्या? आता एवढ्या वेळेस नेऊ दे, मग आणते मी तिकडनं पाणी. एवढ्या वेळेस म्हणजे इथून पाठीमागं किती वेळा सांगितलंय तिकडनं आणायचं म्हणून पाणी? अजिबात तिकडं जायचं नाही, तिकडं वा पाण्याला. कुठं काय पाण्याला आले होते? काय नाही झालं. पाणी काय म्हणते पाणी नाही न्यायचं नाही म्हणते काय? नाही तुम्ही कुठं खोरं चालवलं? कुठं चालवून तुम्हाला काय आमची मी कधी म्हणलं मी मालक आहे? या घराची मी मालक आहे फक्त आता. चालू राहणार तुला विचारून न्यायचं काय कुरं? मग आता तुम्ही दिलंय ना सगळं आम्हाला, मग आता मला विचारूनच न्यायचं ना. दिलं म्हणजे राहा नीटनाटकं गुढीत जरा लय पावर केलं ती जमणार नाही. तिला पाण्याला अडवती मला खोर. तुम्ही मालक झाले काय एवढं सगळं? अरे तुझ्या बापान दिलं काय घरदार सगळं बांधून? माझ्या बापाने नाही दिलं, पण आता तुम्ही आमच्या नावावर केलं म्हणल्यावर आमचंच झालं ना सगळं. लय ना हाय पोरग. चला तुला तर लय पुळका होता तुझ्या भावाचा ही आणली हाय रे. तुला काय हाय का? बोलते का गुढी? ती एक प्रेमानं शब्द आहे का तिचा? अगं पायल, अगं तू लांबची पण नाही ना ग, भावाची, तरी एवढं खालून पालून बोलतीस का ग? कधी खालून पालून बोलले? मग साखर आणली तर तुझे पैसे गेले. पाण्याला साखर चालली नाही तर- आणली. तुम्हाला माहिती का, साखरेच्या डब्यात मी 10,000 रुपये ठेवले होते, ते गायब झाले म्हणून मी एवढी ओरडले. एवढी जागीरदार पडली. 10,000 रुपये साखरेच्या डब्यात ठेवायला. अहो मी 60 ठेवले होते. चोरी चाळ घेतीस तू सरळ सरळ. मग पैसेच नव्हते तुझ्याकडे. अहो चोरीचा आळ घेते म्हणजे होते, गायब झाले म्हणूनच बोलले ना नाही मी. नाही हो, मी साखर आणली त्यात पैसे नव्हते बिलकुल. काय रे, आई बापा सारखा आम्ही जीव लावतो म्हणलं तुझं तर जरा बी काम नाही का? सासू सासऱ्याला नीट नाटकं बघायचं. अगं पायल, माहितीये का, मला एकुलता एक मुलगा मुलगी नाही, म्हणून मी भावाची पोरगी केली की ह्या अशी तुम्हाला रडून नाटकं पोरीसारखं करतात जीव ना, लावू. म्हणून तुमचं पाया आहे ना. पडायचं तुझ्या. मी कधी म्हणलं पाया पडायचं? पण मग चोरी करायचीच नाही ना. ह्या येऊन गेल्यानंतर कोणीच आलं तिला नव्हतं. जरा हाड असू दे तुझ्या. हं? तुझ्या बापाची बहीण आहे ना, तिच्या चोरी चाळ घेते. काय यार पद्धत आणि काय चाललंय? अहो पण त्या घरी आल्यानंतर कोणी आलंच नाही, पैसे गायब झाले. मग मी त्यांना नाही विचारणार तर कोणाला विचारणार? तुम्हीच सांगा बरं. विचारायची बी एक पद्धत असती. सरळ चोरी केली परत यायचं नाही. तुझ्या बापाने जसं काय दिलं सगळं बांधून. काय झालं? काय कालवा काय लावला नाही, सकाळ सकाळ? जरा याला तुम्हीच सांग बघा. समजून. बैल झालास तू. काय बैल झालो? मग तुम्ही सगळं कसं तिचं ऐकतो. तिने जन्म दिला का? हिने दिला? ह्यांनी दिलं, पण आता मग? काय कवर तुमचं ऐकायचं मी? कवर ऐकायचं म्हणजे? अरे त्या अरे दिवशी एक काम कर, ही आणून देईन 5 मार एकदाच म्हणजे मोकळा होता ना तुम्ही. स्वतःच्या हाताने प्या ना. मला माझं असं? कशाला येऊन देता मध्ये पण कामाचं? काय बोलतो? तुला अक्कल आहे का? हा, मग बापाला असं बोलतो? नसतं ना, ती परवडलं असतं. एखादी पोरगी असती ना, ती परवडली असती. झाली रडायची नाटकं चालू यांची. पण लाज वाटते का त्याला बापावर हात उचलायला? हे संस्कार दिलेत का तुला? एवढं लहानाचं मोठं याच्यासाठी केलं की तू बापाला असं उलट बोलशील? आ मनात आणलं तर आज बी रस्त्यावर नेईन तुला. असं समजू नको तू. बाप आहे औषध प्यायला सांगू तू. आता तुम्हीच म्हणता औषध पाज म्हणून. मी काय, मग? माझं काय चुकीचं आहे त्यात? अरे मग आई बापाला जर तुम्ही जर जपत नसताल, विचारत नसताल, काय रे तुमच्या तरी जगण्यात आणि आमच्या तरी जगण्यात अर्थ आहे मग? काय जपत नसाल तुम्ही? करा आमच्या घराने चोऱ्या, म्हणजे आम्ही तुम्हाला जपू. अरे मी चोरी नाही केली, ती खोटं सांगते. आईवर मग आई तुम्ही जपत खोटं नाही. बोलू नका. तू खोटं बोलतेस, मी खोटं मग बोलत पैसे नाही. कुठं गेले मला सांगा मला नाही तेवढं. माहिती पैसे कुठे गेले. तुमचं काय झालंय मला माहित नाही. अरे नको तुमची किरकिरी भांडणार. जगाला तमाशा भाव खिचे लोक हे करतात म्हणून आम्ही आपलं तिकडं वेगळं करतो आणि खातो. तिकडे करून खातायत ना, आता तिकडेच करून खा. रानात बिनात जायची अजिबात गरज नाही. आमचं आम्ही बघू काय तू करायचं. अडवणार काय मला रानात जायला? आता आहे ना, करतो. माझं आहे ते तुझं नाही. आहे तुमचं, पण आता तुम्ही थकलात म्हणून म्हणतोय मी तुम्हाला. अकला भिकला नाही अजून. आमच्या धमक आहे करायची खायची. आणि तू आडव ये फक्त रानात जाताना मला, मग बघू तुझ्याकडे बी. अरे आम्ही राहणार नाही केलं, आम्ही खायचं काय? हा दुसऱ्याची जायचे साला धरायचे जाऊन परत. अरे साला धरूनच उभे केले. केलंय ना, मग आज पण दरांचं आलं. अजिबात नाही धरणार. ती मी कमवले, तू नाही कमवलं बा. मला आडवाय निघाला रानात नाही जायचं.
मग आता माझं पण कष्ट चालूच की मी काय करीत नाही का काही तुझा लोकांची चाल घर मी नाही धरणार मी मी माझं आहे. मी काम करतोय तेच पैसे घरातलं गायब होतात तर काय करू एक काम कर हिथं तुझे पैसे गायब होते ना आम्ही चोऱ्या करतो ना जा तिकडे एखादं भाड्याने घर घे नाही तुझ्या सासर विचार बापाकडे जा तिथं जा आता त्यांचा काय संबंध, त्यांना कशाला मध्ये घेताय तुम्ही? तू चोरीचं जाळ घेते तुम्हाला इथं आम्ही खपानात म्हणलो काय करायचं नाही अहो नाही मग झाली चोरी तर झालीच म्हणणार ना. मी दादाला फोन करते आणि बोलवून घेते आणि हिचं सांगते सगळी कशी कशी वागते आणि कशी नाही ते. हे चला आपण- असं खोटं नाटं रडून सांगणार. चला जाऊ दे ना कळू दे ना तुझ्या बापाला एकदा. चला. काय करते तू इथं बोलवा, मी पण सांगते. सांगू दे काय सांगायची ती चला.